हॅलो. आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी अथर्वचे दृष्ट काढत असते आणि ती तव्यावर मोहरी आणि मीठ टाकते, पण तडतडतच नाही. तेव्हा नर्मदा मुद्दामच बोलते, हे काय तडतडली नाही मोहरी. तेव्हा मीरा बोलते, असं कसं झालं. तेव्हा नर्मदा बोलते की ते काय आहे ना, सख्या आईने कुठे दृष्ट काढली. सख्या आईने दृष्ट काढलेली असती तर गोष्ट वेगळी होती ना. तेव्हा मंजिरी बोलते की नर्मदा, तुला चांगलं बोलता येत नसेल तर बोलू नको. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या इनफ. घरात काय चाललंय आणि तू बोलतेस काय. आणि सख्या आईपेक्षा तिने जास्त केलंय. यापुढे मला तिला असं कोणी बोललेलं आवडणार नाही. तेव्हा अंबिका बोलते, मीरा तूच का अथर्वांची दृष्ट काढून बघत नाही. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा तू काढून बघतेस का दृष्ट. तेव्हा मीरा मीरा मोहरी आणि मीठ हातात घेते आणि अथर्वची दृष्ट काढते आणि दृष्ट काढून झाल्यावर ती तव्यावर टाकते आणि मोहरी एकदम तडतडायला लागते. तेव्हा नर्मदा बोलते, घ्या आत्ता खरी दृष्ट निघाली. तेव्हा अनन्या बोलते, वहिनी तुझ्यामुळे माया या घरातून निघून गेली आणि तिची दृष्टही निघून गेली. तेव्हा मीरा अथर्वकडे बघते आणि ते दोघं एकमेकांकडे बघून स्माईल करतात. तेव्हा मीरा आणि अथर्व बाहेर येऊन मायाचे सगळे कपडे आणि तिचे सामान जाळून टाकतात. तेव्हा मीरा अथर्वच्या हातात हात पकडते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा हीच खरी मायाची जागा आहे. तिने आपल्या घरात राहून सगळ्यांना मॅनिपुलेट करून टाकलं होतं. ज्या अंबिकाने तिला सगळ्यात जास्त प्रेम दिलं होतं त्याच अंबिकाला मायाने. तेवढ्यात मीरा बोलते, अहो नका जास्त विचार करू, तिला तिच्या कर्माची फळं मिळाली. तेव्हा अथर्व बोलतो, या घरावर आणि या घरातल्या माणसांवर मी अशी परिस्थिती कधीच येऊ देणार नाही. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा तू या घराला आणि या घरातल्या लोकांना खूप मोठा घात होण्यापासून वाचवलंयस, थँक्यू. तेव्हा मीरा स्माईल करते आणि ते दोघं चालले जातात. इकडे मीरा देवी महागौरीची पूजा करत असते आणि पूजा झाल्यावर प्रार्थना करते की देवी महागौरी तू या घरातल्या सगळ्या लोकांना मायाच्या संकटापासून वाचवलंयस आणि अशीच तुझी कृपा राहू दे म्हणून. रामपुरे घरात मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं उद्यापन असतं. तेव्हा नर्मदा चिडचिड करत असते की बायका अजून आलेल्या नाही म्हणून. तेवढ्यात बायका सगळ्या येतात, त्या नमस्कार करतात. तेव्हा मीरा इकडे तिकडे बघत असते की तेव्हा अंबिका बोलते की मीरा तू कोणाला शोधतेस. तेव्हा मीरा बोलते की आज आजी आल्या असत्या तर ग. तेवढ्यात आजी येतात आणि बोलतात की मीरा. तेव्हा मीरा घरात आजीला घेऊन येते आणि बोलते की बस आणि बोलते की आजी तुला 100 वर्ष आयुष्य. तेव्हा आजी बोलते की अगं मला कशाला आली आहे आयुष्याची ही चौकट, जन्म मरणाच्या पलीकडे आहे मी. तेव्हा मीरा बोलते की आजी तू नेहमीच कोड्यात बोलतेस. तेव्हा आजी बोलते, अगं सुटणारीच कोडी घालते मी, समोरचा फक्त कोडी सोडवणारा असावा. तेव्हा आजी बोलते, तुम्ही सगळ्या छान नटल्या असाल ना. तेव्हा आजी बोलतात, सगळ्या असाल ना. तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब सोडून आम्ही सगळ्या आहेत. तेव्हा आजी बोलते, मंजिरी कुठे गेली. तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब उद्यापनाच्या दिवशी स्वतः महागौरीच्या मंदिरात जातात. तेव्हा आजी मनात बोलते, अगं कसली मंदिरात जाते ती, पळ काढते फक्त ती. मीरा आजीला देवी आईपाशी हळद कुंकू लावायला घेऊन जाते. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा चल सगळ्या बायकांना हळद कुंकू लावून घे. तेव्हा मीरा बोलते, आजी आलेच हां. तेव्हा मीरा हळद कुंकू लावायला जाते आणि आजी इकडे देवी आईला हळद कुंकू वाहत असते. तेव्हा मीरा बोलते, आजी ये मी तुझी ओटी भरते. तेव्हा आजी बोलते, हो. तेव्हा मीरा आजीची ओटी भरते. तेव्हा आजी मीराला बोलते की तुझी पदर पुढे कर बरं. तेव्हा मीरा पदर पुढे करते. तेव्हा आजी ओटीतलं एक फळ तिच्या पदरात ठेवते आणि बोलते की देवीचा आशीर्वाद आहे असं समज. तेव्हा मीरा बोलते, हो. तेव्हा आजी बोलते, तुझा नवरा कुठे आहे बरं. तेव्हा मीरा बोलते, आहेत ना ते. तेव्हा आजी बोलते, बोलव. तेव्हा मीरा बोलवते, वेदाचे बाबा इकडे आहे ना. तेव्हा अथर्व येतो. तेव्हा अथर्व बोलतो की आजी मी इथेच आहे. तेव्हा आजी बोलते, असू दे असू दे, आज मार्गशीर्षच्या गुरुवारची पूजा तुझ्या बायकोने संपन्न केली. तेव्हा आजी बोलते, पण माझ्या पाया कोण पडणार. तेव्हा अथर्व आणि मीरा हसतात आणि बोलतात की हो आजी. ते आशीर्वाद घेतात. तेव्हा आजी बोलते, सुखी राहा, औक्षवंत व्हा आणि सुखाने संसार करा. तेवढे नर्मदा नावदारच्या कानात बोलते की ही काय स्वतःला आजी देवी समजते का, आली मोठी शहाणी. तेव्हा दामोदर बोलतो, बायको असं आजी पुढे पचकू नको, तिला दिसत नाही ऐकू येतं हो का. पूजा झाल्यावर इकडे मीरा तिची आवरायला आलेली असते. तेव्हा ती नेकलेस गळ्यातला काढते आणि साडीची पिन कळत असते. तेवढ्यात अथर्व तिथे येतो आणि बोलतो की हेल्प करू. तेव्हा मीरा बोलते, नाही नको, करते मी. तेव्हा अथर्व बोलतो की मित्र म्हणून नाही, नवरा म्हणून विचारतोय. तेव्हा मीरा बोलते, नाही काही हरकत नाही, करेल मी. तेव्हा अथर्व बोलतो, हे चांगलं आहे, साडीची पिन लावताना मदत लागते. आणि मीराच्या जवळ जातो आणि बोलतो की पिन काढताना नाही लागत. तेव्हा मीरा लाजते आणि कोपरने अथर्वला बाजू करते. तेव्हा अथर्व मुद्दाम नाटक करतो की त्याला लागलं म्हणून. तेव्हा मीरा बोलते की लागलं. तेव्हा अथर्व हसायला लागतो. तेव्हा मीरा पुन्हा तिकडे बघून घेते. तेव्हा अथर्व बोलतो, मीरा तुला माझी हेल्प हवी नसेल पण मला तुझी हेल्प हवी आहे. तेव्हा मीरा बोलते, काय झालं, करते मी हेल्प, काय हवं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मला ना खूप अस्वस्थ वाटतंय.
मग मीरा घाबरून विचारते, काय झालं, हात दुखतोय का? तेव्हा अथर्व बोलतो, नाही मला काहीतरी हवं हवंसं वाटतंय. तेव्हा मीरा बोलते, पोहे करू, शिरा करते. तेव्हा अथर्व स्माईल करतो. तेव्हा मीरा बोलते, नाही नाही नको, उपमा करून आणते, तुम्हाला हवा तसा उपमा करून आणते. मीरा जाणार तेवढ्यात अथर्व तिचा हात धरतो आणि बोलतो, उपमा, पोहा, शिरा नको आहे मला, मिठी मिळेल का? तेव्हा अथर्व तिच्या जवळ जातो आणि बोलतो की आणि अगदीच मिळाली तर एक किस. तेव्हा मीरा लाजते आणि त्याला ढकलते आणि आता अथर्वच्या हाताला खरंच लागतं. तेव्हा ती आरशात पूर्ण बघून पिन काढत असते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा. तेव्हा मीरा बोलते की काही नको, तुमची नाटकं माहिती आहेत मला. तेव्हा अथर्व बोलतो, नाटक नाही, खरंच दुखतंय. तेव्हा मीरा बोलते, तुम्ही काही केलं ना तरी मी जवळ येणार नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की नाही, नाटक नाही, खरंच दुखतोय. तेव्हा मीरा बोलते की मला माहिती तुम्ही हे सगळं कशासाठी करताय. तेव्हा मीरा पटकन घाबरून मागे बघते आणि बोलते, खरंच दुखतोय का? तेव्हा अथर्व बोलतो, हो. तेव्हा मीरा बोलते, सॉरी, मी इतक्या जोरात ढकलायला नको हवं होतं. तेव्हा अथर्व बोलतो, इट्स ओके, आता लागलंय तर ते दुखणारच. तेव्हा मीरा बोलते, म्हणजे माझी खोटी शपथ घेतली ना तुम्ही? तेव्हा अथर्व तिचा हात पकडतो आणि बोलतो की मीरा, चुकूनही मी तुझी खोटी शपथ स्वप्नातही घेणार नाही, खरंच हात दुखतोय माझा. तेव्हा अथर्व बोलतो, आणि हात दुखण्यापेक्षा मला तुझं प्रेम महत्त्वाचं वाटते, तुझी प्रेम माझं पहिली प्रायोरिटी आहे. तुझी प्रायोरिटी काय आहे? तेव्हा अथर्व असं गालाला हात लावतो आणि गाल पुढे करतो. तेव्हा मीरा लाजते. तेव्हा मीरा डोळे बंद करते. अथर्व गाल पुढे करून उभा असतो. तेव्हा मीरा डोळे बंद करून हळूच अथर्वच्या गालावर किस करते आणि मीरा लाजून आरशाकडे वळते. तेव्हा अथर्व मागून बघून तिच्याकडे बघून हसत असतो. तेव्हा मीरा आरशातून बघते आणि पटकन पिन काढायला लागते. तेव्हा अथर्व तिच्या मागे जातो आणि तिला एका हाताने पिन काढू लागतो. अथर्व हळूच तिची साडी पिन काढतो आणि तिच्या हातात देतो. तेव्हा मीरा लाजत असते आणि अथर्व आरशातून तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा मीरा अजून लाजायला लागते आणि मीरा दुसऱ्या दिवशी त्याच आठवणींमध्ये असते. ती लाजत असते. ती केस घालत घालत गॅलरीमधनं फिरत असते आणि तिला अथर्व आठवत असतो. तेवढ्यात तिला मायाच्या रूमचा दरवाजा दिसतो. मीरा त्या दरवाजाकडे बघते आणि दरवाजा उघडून मध्ये जाते. मायाचा रूम पूर्ण रिकामा असतो, बेडही रिकामा असतो. ती मायाचं खोली न्याहाळून बघत असते. तेव्हा तिला आठवत असतं मायाचे शब्द, की मी हे एकटीने नाही केले, माझ्याकडनं हे करवून घेतलंय. तेव्हा मीरा मनाशीच बोलत असते की माया हे सगळं एकटी करत नव्हती, या सगळ्या वाईट कामात तिला कोणीतरी मदत करत होतं. ते कोण होतं ते समोर आलंच पाहिजे. ती व्यक्ती समोर आल्याशिवाय या घरातली लढाई संपली आणि या घरावरचं संकट टळलं असं म्हणता येणार नाही. मीरा असा विचार करत असते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.